सर्वांना जय बाळूमामा. कशा आहात सर्वजण? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, मामांच्या सेवेमध्ये रममान असाल. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी एक खूप असा अत्यंत प्रभावी असा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तो उपाय करण्यासाठी जर तुम्हाला खूप सारं कर्ज झालं आहे, जर तुम्ही एखाद्याला 1-2 लाख रुपये दिले होते आणि तो व्यक्ती तुम्हाला परत करत नाही, किंवा तुम्हाला खूप सारं कर्ज झालेलं आहे आणि त्यातून तुम्हाला मुक्तता मिळवायची आहे, किंवा कुणाकडून तरी तुम्हाला पैसे हवे आहेत, तुम्हाला पैशाची खूप गरज आहे. पैशासंदर्भामध्ये तुमची कुठलीही अडचण असू द्या, तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे आणि कधीपासून करायचा आहे, यासाठी साहित्य काय लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी तुम्हाला लागणार आहे 1 तेजपत्त्याचं पान, 1 लवंग आणि थोडीशी दालचिनीची पावडर. हे साहित्य तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शुक्रवारपासून या उपायाची तुम्हाला सुरुवात करायची आहे. वेळेचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. पण हो, जर तुम्ही हा उपाय शुक्रवारी सुरुवातीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला, तर संध्याकाळीच तुम्हाला 21 दिवस हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही सकाळी सुरुवात केला, तर त्याच वेळेपासून तुम्हाला दररोजचं नित्यनेमाने 21 दिवस करायचा आहे. मासिक पाळीमध्ये उपाय तुम्हाला करायचा नाही. मासिक पाळी तुमची येत नसेल 21 दिवसामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, शुक्रवारी शक्यतो संध्याकाळी करा. शुक्रवारी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय करत असताना सुरुवातीला हे पान घेत असताना, हे तेजपत्त्याचं पान घेत असताना, हे कसल्याही प्रकारचं चिरलेलं किंवा किडलेलं नसावं, खंडित झालेलं नसावं, याची काळजी घ्या. तर आता मी उदाहरण तुम्हाला देऊन सांगते. आता मी एखाद्याला, मला पैसे हवे आहेत समजा, तर तुम्हाला काय करायचं आहे, या पानावर हिरव्या स्केच पेननी असं लिहायचं आहे. आता मी लिहिते. मला पैशाची खूप अडचण आहे. मला 20,000 रुपयाची गरज आहे आणि मला ते 20,000 रुपये मिळाले. अशा प्रकारे हिरव्या स्केच पेननी लिहायचं आहे. आणि त्यानंतर हे जे लिहिलेलं पान आहे, यावर दालचिनीचं जे पावडर आहे, ते यावर अशा प्रकारे टाकायचं आहे. त्यानंतर हे पान या साईडने एक फोल्ड करायचं आहे, या साईडने एक अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. समजा ही आहे लवंग, तर यामध्ये अशा प्रकारे हे टोचायचं आहे. आता हे काय करायचं आहे, तर याला आपल्याला जाळायचं आहे. या पानाला आपल्याला जाळायचं आहे आणि याची राख जी आहे, जाळून झाल्यानंतर याची राख आपल्याला अशा प्रकारे हातावर घ्यायची आहे थंड झाल्यानंतर. आणि मी लिहिलं होतं मला 20,000ची गरज आहे, तर मला 20,000 रुपये मिळाले, असं करून फुकायचं. मला 20,000 मिळाले, मला 20,000 रुपये मिळाले. अशा प्रकारे तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. 21 दिवसाच्या आत तुमची इच्छा पूर्ण होईल. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण झाली, त्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करणं थांबवू शकता. फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, की मासिक धर्मामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही आणि 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 21 दिवसाच्या आत तुमची कधी पण इच्छा पूर्ण होईल. 16व्या दिवशी होईल, 3ऱ्या दिवशी होईल, 8व्या दिवशी होईल, 12व्या दिवशी होईल, 17व्या दिवशी होईल किंवा 21व्या दिवशी होईल. ज्या दिवशी इच्छा पूर्ण झाली, त्या दिवशी तुम्ही हा उपाय करणं थांबवा. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत का, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. मग बोला. जय बाळूमामा.